जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण सगळ्यांची रिस्पॉन्सिट आलेली आहे आणि खूप मित्रांना कमी मार्क आलेले आहे, जे की अपेक्षित होते. 80-85 येणारे मित्र जे होते ते आता बोलत आहे मला 60-65, कोणी बोलतं मला 70, कोणी बोलतं 75. खूप कमी मार्क आलेले मित्रांनो. आपण धरलेले होते एक आणि आलेले कमी आलेले. तर मी हे बघा इथं बनवलं होतं, महिलांवर एक व्हिडिओ बनवला होता की कट ऑफ एक तर 70-75 आहे, ओपनसाठी राहील. त्याच्यानंतर OBCसाठी 60-65 मार्क, सॉरी प्रश्न हे राहतील. 200 मार्काचा पेपर आहे, पण आपण क्वेश्चनचे बद्दल बोलतो आहे. त्याच्यानंतर आपण कॅटेगरी वाईज बघितलं होतं. तर मला खूप मित्रांचे कमेंट आले होते की सर एवढा TCSचा कट ऑफ खाली येणार नाही आणि खूप मित्रांना चांगले मार्क येतील. पण आता ते म्हणणारे होते त्यांनाच खूप कमी मार्क आलेले आहे मित्रांनो. तर चला आपण थोडंसं बघूया, ॲनालिसिस करू की कितीपर्यंत मुलांना मार्क आलेले. ते चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता एक 10 ते 20% मुलं असे आहेत जे BMCचा क्रायटेरिया आहे 40 ते 45% हे मार्क पाहिजे. तर हे 10 ते 20% त्या क्रायटेरियासुद्धा बसत नाही मित्रांनो. त्यांना 40-45 मार्क म्हणतो. क्वेश्चन हे बरोबर आलेले नाही त्यांचे. म्हणजे 100पैकी 45% म्हणजे 100पैकी 45 क्वेश्चन तरी पाहिजे ओपनसाठी. त्याच्यानंतर कॅटेगरीला 40% मतलब 40 क्वेश्चन तरी पाहिजे कॅटेगरीला. तर असे 10 ते 20% मुलं असे मित्रांनो, त्यांना 45 पण पडलेले नाही आहे आणि 40 पण पडलेले नाही आहे. त्याच्यामुळे 10 ते 20% मुलं याच्यातच बाद झालेले मित्रांनो. त्याच्यानंतर कारण पेपर हार्ड होता, 50 ते 60, 50 ते 60, 60%, 50 ते 60% हे विद्यार्थी असे आहेत जे आपण 10-20% ते धरले, त्यांना 50 क्वेश्चन ते 60 क्वेश्चन, त्याच्यात 51 पण असू शकतं, 52-53 असे मार्क, सॉरी क्वेश्चन आलेले बरोबर. मतलब हे झाले 60 आणि ते 20%, म्हणजे किती 80%. 80% विद्यार्थी असे आहेत त्यांना 60 प्रश्नाच्या आतच, मतलब 120 मार्काच्या आतच ते आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर राहिले 20%. हे कॅटेगरी वाईज. मी असं म्हणत नाही याच्यात लिस्ट लागू शकत नाही 50 ते 60मध्ये, बिलकुल लागू शकते कॅटेगरीची. 50 ते 60 क्वेश्चन आलेले आहे, जे की महिला आहे, आपले कास्टवाले, हे लागू शकतं. मी असं म्हणत नाही लागणार नाही, कारण आज नॉर्मलेशन बाकी आहे, त्याच्यात मार्क वाढणार आहे, कोणाचे कमी पण होणार आहे. तर हे झाले किती, तर 20% जे पात्रच नाही आहे आणि 60 ते 70, 80%, सॉरी 60% असे आहेत ते 50 ते 60 क्वेश्चनच्या आत आहेत. मतलब इथपर्यंत त्यांना गेलेले, याच्या खालीच धरून चाला तुम्ही 60. हे झाले 80% झाले. 20% मुलं असे आहेत मित्रांनो की त्यांना 60 अबाव मार्क आहेत. मतलब 60, 61, 62, 63, 64, 65 असे किती पण असू शकतं. कोणाला 80-85 पण असू शकतं. मी म्हणत नाही 80-85 वाले मुलं पण आहे, तर पण आहे, पण खूप कमी मित्रांनो ज्यांना 80+ क्वेश्चन आलेले. मी मागं दिलं होतं 70-75, 80+ला ओपन कॅटेगरीचा रिझल्ट लागेल. तरी मला खूप मित्रांनी खाली कमेंट केले होतं, तर TCSचं कधीच एवढ्या खाली कट ऑफ येणार नाही असं. तर तेच मुलं, त्यांचे माझे मित्र होते, मी त्यांना विचारलं होतं, मला ते म्हटले मला 85 क्वेश्चन बरोबर येतील. कोणी म्हटले माझे 90, कोणी म्हटलं 80. आता हेच मुलं म्हणतात सर माझे 60 क्वेश्चन बरोबर आले, 70 क्वेश्चन बरोबर आले. 70चे वर तर मला कोणीच म्हटलं नाही जास्त. एकच मुलगा असा भेटला की त्याला 78 क्वेश्चन बरोबर आलेले त्याचे. तो म्हटला सर मला 78 आलेले. तर तुम्ही याच्यावरून समजू शकता की पेपरची काठिण्य पातळी खूप हार्ड असल्यामुळं थोडेसे मार्क मुलांना कमीच आलेले. तर आपण बघू शकतो तो ओपनची लिस्ट 75+ जाऊ शकते. कॅटेगरी वाईज 70, 65, 60, 65, 70 असे हितपर्यंत लागू शकते. ST EWS वगैरे. तर नॉर्मलायझेशन नंतर सांगता येत नाही कितीपर्यंत लागेल, पण जास्त वर लिस्ट जाणार नाही मित्रांनो. ओपनची 75 ते 80पर्यंत क्वेश्चन बरं का मित्रांनो. तुम्ही म्हणशाल मार्क इथपर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर महिलासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहात, महिलाची लिस्ट किती लागेल, आणि महिलाची लिस्ट खूप खाली लागणार आहे मित्रांनो. तुम्ही कमेंट करा प्लीज. मी नेक्स्ट व्हिडिओ टाकतो महिलांवर किती क्वेश्चन आलेले आहे मुलींना. मला खूप कमेंट आलेले सर मला 40 क्वेश्चन आलेले, मी पात्र होईल का. तर
ऑफकोर्स नाही होणार आहे, कारण कॅटेगरीमध्ये असेल तर 40+ पाहिजे आणि ओपनमध्ये असेल तर 45+ पाहिजे, तरच आपण पात्र होणार आहोत. आणि पात्र झालो तरी लिस्टमध्ये बसायला पाहिजे, असं नाही पात्र झालो म्हणजे आपण सिलेक्शन झालं, नाही, असं होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी 60-55 वालेसुद्धा पात्र होऊ शकतात, 60 वाले पण होऊ शकतात, हे सांगता येत नाही कॅटेगरी वाईज, कारण खूप मुलांना कमी मार्क आलेले. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. थँक्यू मित्रांनो, लाईक करा.